नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथी स्कॉलरशिपच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका गणितच्या तिसऱ्या भागाला सुरुवात करतोय बघा. 46वा प्रश्न दिलाय बघा आपल्याला. विघ्नेशने 5,400 रुपये किमतीचा एक मोबाईल फोन खरेदी केला. त्याने दुकानदाराला 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये व 100 रुपयांच्या समान नोटा दिल्या. तर त्याने 10 रुपयांच्या एकूण किती नोटा दिल्या? काय सांगितलं? 5,400 रुपयांचा काय खरेदी केला? एक मोबाईल खरेदी केलेला आहे. नोटा कशा कशाच्या दिल्या? 10ची दिली, 20ची दिली, 50ची दिली आणि 100ची दिली. अशा नोटा दिल्या. समान नोटा दिल्या बघा. मग पहिला पर्याय बघून चालू आपण. समजा 20 नोटा दिल्या. मग करा बऱ्याला 20 ने गुणात 10 गुणिला 20 किती झाले? 200. 20 गुणिला परत 20 केले तर किती झाले? 400. 50 गुणिला 20 केले तर परत किती झाले? 1000. आणि 100 गुणिला 20 जर का केले तर किती झाले? 2000. मग पहा बरं किती झाले टोटल याची? 200 आणि 400 600. 600 आणि 1000 1600. 1600 आणि 2000 किती झाले? 3600 रुपये झाले. याची टोटल किती आली? 3600. आपल्याला किती पाहिजे होते? 5,400. म्हणजे पहिला पर्याय काही आपला येणार नाही. दुसरं टाकून पहा. 10 रुपयाच्या 30 नोटा म्हणजे किती झाले? 300. परत आता 20 रुपयाच्या 30 नोटा म्हणजे किती झाले? 600. नंतर 50 रुपयांच्या 30 नोटा म्हणजे किती झाले? 1500. आणि 100 रुपयांच्या 30 नोटा म्हणजे किती झाले? 3000. करा बरं यांची बेरीज. इथे 0, इथे 0, 3 आणि 6 9, 9 आणि 5 14, 14चा 4, हातच्या लाला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 3 5. बरोबर किती भरले? 5,400 रुपये भरले. ज्याचा आपण मोबाईल घ्यायचा होता. म्हणजे विघ्नेशने मोबाईल घेतलेला होता. म्हणजेच 10च्या किती नोटा आल्या? 10च्या किती नोटा आल्या? 30 नोटा आल्या. म्हणजे प्रत्येक जे पण आपल्याला 10, 20, 50 आणि 100 दिलेल्या नोटा त्या प्रत्येकी किती येतील? 30 येतील. दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 47वा प्रश्न आहे बघा. पुढील आकृतीबंधात रिकाम्या चौकटीत कोणती आकृती येईल? मग बघा बरं. इथं त्रिकोण आहे, इथं पण त्रिकोण आहे, इथं चौकोन आहे, इथं पण चौकोन आहे, इथं वर्तुळ आहे, इथं पण वर्तुळ आहे. मग इथं पण सेमच पाहिजे. इथं त्रिकोण तर इथे त्रिकोण, इथे चौकोन तर इथे चौकोन, इथे वर्तुळ तर इथे वर्तुळ. मग कुठे दिलेला हा पर्याय? दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेला आहे बघा. त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ जसं तसं नाही. 48वा प्रश्न आहे बघा. 15 मीटर लांबी असलेल्या एका आयताकृती जागेचे क्षेत्रफळ 10 मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 20 चौरस मीटरने जास्त आहे. मग काय सांगितलं बघा? आयत दिलं आपल्याला. काय सांगितलं? आयताचे जे क्षेत्रफळ आहे हे काय? 20 चौसेमीने जास्त आहे. म्हणजे 20 अधिक कोणाचं क्षेत्रफळ? हे काय? चौरसाचं क्षेत्रफळ. चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 20 ने जास्त. म्हणजे चौरसाच्या क्षेत्रफळामध्ये जर का 20 मिळवले तर कोणाचं क्षेत्रफळ मिळते? आयताचं. मग बघा आपण 20 जसेच्या तसे ठेवू. चौरसाचं क्षेत्रफळ काय? सूत्र असते आपलं बाजूचा वर्ग. मग 20 जसेच तसे. बाजू किती दिलेली आहे? 10 मीटर बाजू आहे कोणाची? चौरसाची. म्हणजे काय? 10 त्याचा काय करायला लागेल आपल्याला? वर्ग. 20 परत जसेच तसे. 10चा वर्ग म्हणजे 10 गुणिला 10. परत 20 बघा जसेच्या तसे. 10 गुणिला 10 किती झाले? 100. म्हणजेच किती क्षेत्रफळ आलं आपलं? आयताचं क्षेत्रफळ किती? आयताचे क्षेत्रफळ किती आले? 20 आणि 100 120 चौरस मीटर.
आयताच्या क्षेत्रफळाचा काय फॉर्म्युला किंवा काय सूत्र? लांबी गुणिला रुंदी. याचं उत्तर किती आहे? 120. पण काय सांगितलं आपल्याला, जी आयताकृती जागा आहे त्याची लांबी किती दिलेली? 15 मीटर. मग लांबीच्या जागी टाका 15. रुंदी जशीच्या तशी. माहिती नाही आपल्याला काढायची आहे. 120 इकडे जसेच तसे. रुंदी काढायची जर का असेल आपल्याला, तर हे 15 जे इकडे गुणाकार करताय ते इकडे 120 ला येऊन काय करतील? भाग देतील. मग पहा बरं, 15च्या पाढ्यामध्ये 120 येतात का? येतात. 15च्या पाढ्यामध्ये किती नंबरवर येतात? 15 8 120. म्हणजे रुंदी किती असली पाहिजे? 8 मीटर असली पाहिजे. पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. 49वा प्रश्न आहे बघा. पुढील आकृती दुमडून घन तयार केल्यास 1 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? म्हणजे 1च्या शेजारी कोणता येणार नाही हे ओळखायचंय. मग याचा घन तयार करा बरं. घन म्हणजे अशा पद्धतीने क्यूब आपल्याला तयार करायचा आहे. एक ठोकळा तयार करायचा आहे बघा अशा पद्धतीचा. मग असं जर का तयार करायचं असेल तर या 6ला जसंच तसं ठेवा. हा 2 असा इकडच्या बाजूने येईल, म्हणजे हाला राईट साईडने. हा आर जो आहे तो काय येईल आपला? लेफ्ट साईडने, डाव्या बाजूने. 1 जो आहे तो वरती येईल, त्याला आपण म्हणून चालू की हा टॉपला येणार आहे. 5 जो आहे तो खालती येईल, त्याला म्हणू आपण बॉटमला येणार आहे. आणि हा 3 जो आहे तो काय येणार आहे? या 6च्या बाजूला येणार आहे, साईडला येणार आहे. म्हणजे हा काय आलाय का? दुसऱ्या साईडला आला. अशा पद्धतीने जर का आपण त्यांना दुमडलं बघा या आकृतीला, तर एकाच्या शेजारी काय काय येते मग पहा बरं. एकाच्या शेजारी बघा 2 येणार आहे. एकाच्या शेजारी बघा इकडे 4 येणार आहे. त्याच्यानंतर एकाच्या शेजारी बघा इकडनं साईडने जर का पाहिलं तर 3 येणार आहे. पण 5 जो आहे, एक टॉपला जातोय, वरनं जातोय, तर 5 काय तर खालती आहे, बॉटमला आहे, म्हणजे त्याच्या समोर आहे. म्हणजे इकडच्या बाजूला जर काय 1 असेल तर खालच्या बाजूला इथे किती आहे? 5 आहे. तो काही लगतच्या पृष्ठावर येत नाही आहे. म्हणून चौथा पर्याय 5 हा आपला योग्य पर्याय आहे. 50वा प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी कोणत्या आकृतीला सममितीचा एकच अक्ष आहे? सममिती म्हणजे सारखे तुकडे करता येतील अशी. एकापेक्षा जास्त नको. मग पहा बरं वर्तुळाला. वर्तुळाला तर असंख्य असतात. कितीही पद्धतीने कापा त्याला 2 सारखे भाग होतील. म्हणजे पहिला पर्याय काही येणार नाही. दुसरा पर्याय बघा चौरस. चौरसाला पहा बरं किती सममिती अक्ष असतील? हा असेल बघा पहिला, हा असेल बघा दुसरा, हा असेल बघा इथनं गेलेला तिसरा, आणि हा असेल बघा इथनं गेलेला चौथा. याला पण 4 येत आहे. आपल्याला किती पाहिजे? फक्त एकच पाहिजे. म्हणजे दुसरा सुद्धा पर्याय काही येणार नाही. तिसऱ्यात बघा बरं, तिसऱ्यामध्ये काय दिलं आपल्याला? 2 बाजू सारखे आहे, म्हणजे समद्विभुज त्रिकोण आहे. याला फक्त एकाच पद्धतीने असं आपल्याला कापता येईल. म्हणजे याला सममितीचा काय? एकच अक्ष असेल. म्हणून तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 51वा प्रश्न आहे बघा. 11/21 वजा 3/21. दोघं ठिकाणी पहा बरं, छेद दोघांची समान आहे म्हणून 21 आपण कॉमन लिहून घेतला. वरती उरले किती? 11. इथे काय होता? वजा. इथे किती होते? 3. मग 11तनं 3 गेले 8. 8/21. 8/21 कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 52वा प्रश्न आहे बघा. एका नळातून मिनिटाला 400 मिली याप्रमाणे 1 तास पाणी वाहत होते. काय कसं पाणी वाहते आहे? 400 मिली. हे कसं आहे? दर मिनिटाला आहे. एवढं पाणी वाहते आहे. 1 तास म्हणजे किती मिनिटं? तर 1 तास म्हणजे 60 मिनिटे. मग किती पाणी वाहून गेले? म्हणजे पाणी जर का काढायचं असेल आपल्याला किती वाहून गेलं तर ते कसं होईल? किती मिनिटं होते? 60. या 60ला कितीने गुणायचं? 400ने. का बरं? एका मिनिटाला किती वाहत होतं? 400 मिली. पहा बरं शून्य किती? 1 2 3. म्हणून 3 शून्य काय करायचे? देऊन द्यायचे. आणि 6 चोक किती झाले? 24. म्हणजे काय झालं? 24,000 मिली पाणी जे आहे ते वाहून गेलं. आपल्याला उत्तर कशात काढायचं आहे? लिटरमध्ये.
1 लिटर म्हणजे किती असतात? 1000 मिलीलिटर. म्हणजेच काय ना, जर का हजारने जर का आपण भागलं तर रूपांतर कशात होऊन जाईल? या मिलीलिटरचं लिटरमध्ये होऊन जाईल. मग पहा बरं, वरचे 3 शून्य आणि खालचे 3 शून्य कट झाले. काय उत्तर आलं? फक्त 24 लिटर. 24 लिटर कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 53वा प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भागाकार 11 व बाकी 3 असेल? मग करून पाहायचं बघा. पहिला भागाकार दिला आपल्याला 168 भागिला 15. मग 15 एके 15. 16 मधनं 15 गेले, उरला 1. त्यावरती उतरवले बघा आपण आता 8. परत 15 एके 15. 8तनं 5 गेले 3. 1तनं 1 गेला 0. 11 काय आला आपला? भागाकार. 3 काय आली आपली? बाकी. आपल्याला काय पाहिजे होतं? भागाकार 11 बाकी 3. सेमच भेटते बघा. म्हणून पहिला पर्याय जो आहे, ज्याच्यामध्ये 168 भागिला 15 दिलेले होते, त्याचा जर का भागाकार आपण केला तर भागाकार 11 येईल आणि बाकी 3 उरेल. म्हणून पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. 54वा प्रश्न आहे बघा. निलिमाजवळ काही रक्कम होती. त्यापैकी प्रत्येकी विद्यार्थ्याला 50 याप्रमाणे 52 विद्यार्थ्यांना वाटले असता तिच्याजवळ 45 रुपये बाकी राहिले तर तिच्याजवळ किती रक्कम होती? बघा, प्रत्येक विद्यार्थ्याला किती वाटले? 50. विद्यार्थी किती होते? 52. म्हणजे किती रुपये वाटले गेले? करा बरं. 52 गुणिला 50. 1 शून्य दिलेला आहे बघा आपल्याला, म्हणून 1 शून्य आपण तसाचा तसा लिहून घेऊ. 5 दुने किती होतात? 10. हातच्या लाला 1. 5 5 किती? 25. 25 आणि 1 26. म्हणजे किती वाटले तिने? 2600 रुपये विद्यार्थ्यांमध्ये वाटून दिले. तिच्याकडे बाकी किती राहिले? 45. मग 45 बाकी राहिले हे मिळवा. त्यामध्ये 0 आणि 5 5. 0 आणि 4 4. 6चे 6. 2चे 2. म्हणजे तिच्याकडे 2645 रुपये ही रक्कम होती, ज्यातले तिने 2600 रुपये विद्यार्थ्यांना, 52 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 50 प्रमाणे वाटले आणि 45 तिच्याजवळ शिल्लक राहिले. म्हणून 2645 दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 55वा प्रश्न आहे बघा. एका महामार्गाच्या दुतर्फा लावलेल्या 16,000 झाडांपैकी 7,850 झाडे सागाची, 5,425 झाडे करंजाची व उरलेली झाडे कडुलिंबाची होती. तर कडुलिंबाची झाडे किती? पहा बरं. 7,850 झाडं सागाची लावली, 5,425 झाडं करंजांची लावली. यांची बेरीज करून घ्या बरं. किती झाडं झाली? 0 आणि 5 5. 5 आणि 2 7. 8 आणि 4 12. आजच्या लाला 1. 1 आणि 7 8. 8 आणि 5 13. म्हणजे 13,275 झाडं ही लावून झाली. ही कुणाची आहे? सागाची आणि करंजांची. पूर्ण झाडं लावली होती किती? 16,000. त्यापैकी या सागाची आणि करंजांची किती आहे? 13,275. म्हणजे उरलेली झाडे कशाची असतील? कडुलिंबाची झाडे असतील. म्हणून वजाबाकी करून घ्या. 0तनं 5 जात नाही म्हणून 10. इथे होऊन जातील 9. इथे पण 9. इथे होऊन जातील 5. 10तनं 5 गेले 5. 9तनं 7 गेले 2. 9तनं 2 गेले 7. 5तनं 3 गेले 2 आणि 1तनं 1 गेला 0. म्हणजे 2,725 झाडं कडुलिंबाची तिथं असली पाहिजेत. चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 46व्या प्रश्नापासून ते 55व्या प्रश्नापर्यंतची उदाहरणं आपण पाहिली बघा. उर्वरित उदाहरणं आपण पुढील भागात पाहू. धन्यवाद.